प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खिशात ठेवा ही एक वस्तू 100% कामं होतील. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की आपली कामं अगदी होत आलेली असतात पण अचानकपणे ती बिघडतात. मग बऱ्याच वेळा असं होतं की महत्त्वाचं कामच अडतं. बऱ्याचदा आपण बऱ्याच वर्षापासून एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या कामासाठी प्रयत्नशील असतो, मात्र जेव्हा ते काम पूर्ण व्हायला येतं तेव्हा नेमकं काहीतरी अघटित असं काहीतरी घडतं आणि मग ते काम पुन्हा लांबणीवर पडतं. अर्थात महत्त्वाच्या कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर कोणते उपाय करावेत ते आपण या आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. पण बऱ्याचदा जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जाताय तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा की घराबाहेर पडताना ज्या कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही घराबाहेर जातायत त्या कामाबद्दल कुणाशीही बोलू नका. म्हणजे अगदी शांतीत क्रांती करणं ज्याला म्हणतात तसंच काहीच आपल्याला आपल्या कामाबाबत करायचंय. जर तुम्ही घराबाहेर पडताना आज मी हे काम करायला चाललोय हे तुमच्या प्रिय व्यक्ती सोडून दुसऱ्या कुणालाही सांगू नका. जसं की पत्नी असेल, आई असेल, एखाद्याच व्यक्तीला सांगा, बाकी कुणालाही याचं अवाक्षरही बोलू नका. शेजारी असतील, पाहुणे असतील, मित्रमंडळी असतील, कुणालाही बोलू नका. अन्यथा जर तुम्ही बोललात तर त्याला विघ्न येतात, अडथळे येतात, विविध फाटे फुटतात आणि काम अर्ध्यावरतीच रखडतं. त्यामुळे कामासाठी घराबाहेर पडताना कधीही कुणाशीही त्याबद्दल अवाक्षर बोलू नका. त्यानंतर कामासाठी, महत्त्वाच्या कामासाठी जेव्हा घराबाहेर पडताय तेव्हा उपाशीपोटी कधीही घराबाहेर पडू नका. म्हणजे काम जरी सकाळी असेल तर तुम्ही 1 कप चहा पिऊ शकता, दूध पिऊ शकता किंवा दही साखर घेतली तर अतिउत्तम. जर दही अवेलेबल नसेल तर केवळ तुम्ही साखर जरी घेतली तरीही उत्तम. मात्र कधीही उपाशीपोटी घराबाहेर पडू नका. त्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जाणार असाल तेव्हा जेव्हा तुम्ही अंघोळ करताय तेव्हा अंघोळ करताना ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः, ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा जाप करा. या कामाविषयीची जी काही नकारात्मकता तुमच्या शरीरामध्ये, विचारांमध्ये, आजूबाजूला असेल ती या मंत्राच्या जापानं निश्चित रूपाने जाईल. 11, 21, 51 अंघोळ करताना तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा या ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा जाप करा. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, एक वस्तू तुम्हाला तुमच्या खिशामध्ये ठेवायची ज्यामुळे तुमची सगळी कामं 100% पूर्ण होणार आहेत. तर ती वस्तू आहे श्रीयंत्र. आता श्रीयंत्र हे बाजारात कुठेही तुम्हाला मिळू शकतं. तर हे श्रीयंत्र तुम्हाला घ्यायचंय. लहान आकारामध्ये सुद्धा हे श्रीयंत्र मिळतं जेणेकरून तुम्ही त्याला खिशामध्ये ठेवू शकाल. पण लक्षात ठेवा, ज्या खिशामध्ये तुम्ही हे श्रीयंत्र ठेवताय त्या खिशात त्या श्रीयंत्राव्यतिरिक्त कोणतीही वस्तू असता कामा नये. म्हणजे अगदी एखादं कर्जाचं प्रकरण असेल, एखाद्या खरेदीची पावती असेल किंवा कोणतीही गोष्ट त्या खिशात ठेवू नका. इतर खिशे तुम्ही वापरू शकताय. मात्र ज्या खिशामध्ये हे श्रीयंत्र ठेवलंय त्या खिशामध्ये कोणतीही श्रीयंत्राशिवाय वस्तू असता कामा नये. आणि त्यानंतर या श्रीयंत्राला जेव्हा तुम्ही खिशामध्ये ठेवताय तेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचा तामसिक आहार म्हणजे अंडी, मांस, मटण, चिकन असा मांसाहार केलेला असता कामा नये. त्यानंतर तुम्ही कोणतंही व्यसन करता कामा नये. जर या सगळ्या गोष्टींचं पालन करून जर श्रीयंत्र तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवलं तर निश्चित रूपाने तुमची कोणतीही कामं असू देत ती विना अडथळा त्वरित लागोलाग पूर्ण होतील. तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा.